भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील षष्ठ खंड म्हणजे 6वा खंड चालू असून 6व्या खंडातील भाग दुसरा आपण पाहत आहोत. भाग दुसऱ्यामधील चॅप्टर 7 ब्राह्मण आणि भगवान बुद्ध. तर या चॅप्टरवर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्या अगोदर समर्पण घेऊया. सुखो बुद्धान्मुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगी समागान तपो सुख. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध वगो 14:194. समर्पण संपलेलं आहे. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. ब्राह्मण आणि भगवान बुद्ध चॅप्टर 7. एकदा पुष्कळ भिक्खू समवेत तथागत कौशल देशात परिभ्रमण करीत असता ते थून नामक ब्राह्मण ग्रामात म्हणजे बाभणाच्या गावात जाऊन पोहोचले. थून गावातील ब्राह्मण गृहस्थांच्या कानावर बातमी आली की श्रमण गौतम आपल्या गावातील शेतात येऊन पोहोचले आहे. हे ब्राह्मण गृहस्थ स्वभावाने लोभी, असत्य मताचे आणि अश्रद्ध होते म्हणजे अंधश्रद्धाळू होते. ते म्हणाले, जर श्रमण गौतम ह्या गावात प्रवेश करतील व 2-3 दिवस वास्तव्य करतील तर सर्व ग्रामस्थ त्यांचे उपासक बनतील. मग ब्राह्मण धर्माला आधार राहणार नाही. ह्यासाठी त्यांच्या ग्रामप्रवेशाला प्रतिबंध केला पाहिजे. म्हणजे तथागत भगवान बुद्ध या गावात आपल्या आले नाही पाहिजेत याच्यासाठी याने मग प्लॅन रचला. गावात प्रवेश करण्यापूर्वी नदी ओलांडावी लागेल आणि त्या गावात जर जायचं असेल तर मध्ये एक नदी लागत होती. ती नदी ओलांडून गावात जावं लागत होतं. तथागताच्या ग्रामप्रवेशाला प्रतिबंध करण्यासाठी म्हणजे न येण्यासाठी त्या ब्राह्मणांनी नदीतल्या सर्व होड्या किनाऱ्यापासून काढून घेतल्या. म्हणजे म्हणजे पाणी जास्त असेल आणि त्या नावत बसूनच पलीकडच्या काठावर अलीकडच्या काठी येतात असं. आणि पूल आणि बांध निरुपयोगी करून टाकले. आणि जे पूल होते, जे बांध होते ते त्यानं तोडून टाकले. मग आता कसा येईल तथागत भगवान बुद्ध आपल्या गावात? त्यांनी एक सोडून इतर सर्व विहिरीत पालापाचोळा भरला. पियाला पाणीसुद्धा मिळालं नाही पाहिजे. आणि पाणवठे, आरामगृहे आणि पडव्या झाकून अदृश्य केल्या. म्हणजे जसं काही ते गाव नाही सारखे अशा प्रकारचं केलं. तथागतांना त्यांची ही दुष्कृत्य समजली आणि त्याचं वागणं हे तथागताच्या लक्षात आलं आणि त्यांची दया येऊन भिक्खू वर्गासह त्यांनी नदी पार केली. आणि मग सर्व ते पोहून त्या नदीतून पोहून पलीकडच्या गाठी गेले. आणि मार्ग कापीत ते थून ब्राह्मण ग्रामी येऊन पोहोचले. त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण तथागताची सर्व मंडळी, त्यांचा संघ भिक्षूंचा आणि तथागतसुद्धा सर्व त्या नदीतून पोहून त्या थून गावात येऊन पोहोचले.
तथागत सडक सोडून एका बाजू झाडाखाली जाऊन बसले. त्या समयी पुष्कळ स्त्रिया पाणी घेऊन तथागताच्या जवळून जात होत्या. तथागत एका झाडाखाली बसले होते. त्या गावाने निश्चय केला होता की श्रमण गौतम तिथे आले तरी त्यांचे आगत स्वागत करायचे नाही, आणि जर ते एखाद्या घरी गेले तर त्यांना किंवा त्यांच्या शिष्यांना अन्न किंवा पाणी द्यायचे नाही, असं सर्व गावभर त्यांनी दौंड देऊन सांगलेलं होतं लोकांना. एका ब्राह्मणाची दासी पाण्याचा घडा घेऊन जात असता तिच्या नजरेस तथागत आणि भिक्खू पडले. ते थकलेले व तहानलेले आहेत हे जाणून ती भाविक दासी त्यांना पाणी देणार होती. ती मनाशी म्हणाली की जरी गावच्या लोकांनी श्रमण गौतमाचे स्वागत करू नये किंवा त्यांना काही देऊ नये असे ठरवले तरी ह्या पुण्यक्षेत्र व दानपात्र लोकांना पाहून त्यांना थोडे पाणी देऊन माझ्या मुक्तीचा पाया जर मी घातला नाही तर मी दुःखातून कशी बरे मुक्त होऊ शकेन, असं तिनं मनाशी ठरवलं. काय वाटेल ते हो, ह्या गावचे सर्व लोक मला मारोत किंवा बांधून ठेवत, ह्या पुण्यक्षेत्रांना मी पाणी दिल्या वाचून राहणार नाही. दुसऱ्या स्त्रियांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण एकदा निश्चय केल्यावर जीवनाची पर्वा न करता तिने आपल्या डोक्यावरचा घडा खाली ठेवला व ती तथागताच्या जवळ गेली आणि तिने त्यांना पाणी दिले. त्यांनी आपले हातपाय धुतले व पाणी प्राशन केले. तथागतांना तिने पाणी दिल्याची हकीकत तिच्या ब्राह्मण धन्याला समजली. तिने गावच्या ठरावाचा भंग केला आहे आणि लोक मला दोष देत आहेत, अशा विचाराने संतप्त होऊन दात ओठ खाऊन तो तिच्या अंगावर धावला आणि खाली पाडून लाथाबुक्यांनी त्याने तिला मारले. ह्या मारामुळे ती बाई मरण पावली. इतकं मारलं त्या माणसाने. आता द्रोण नामक एक ब्राह्मण तथागताजवळ गेला आणि त्याने त्यांना अभिवादन केले व कुशल समाचार विचारून तो त्यांच्या जवळ बसला. असे बसल्यावर तथागतांना म्हणाला, श्रमण गौतम, मी असे ऐकले आहे की तथागत वयोवृद्ध आदरणीय ब्राह्मणांना अभिवादन करीत नाहीत, त्यांना उत्थानपान देत नाहीत, म्हणजे मानपान देत नाहीत किंवा आसनही देत नाहीत. श्रमण गौतम, हे खरे आहे काय की आपण असे करता? तसे असेल तर ते बरे नव्हे. श्रमण गौतम, जर कुणाच्या बाबतीत खरे बोलताना जर म्हटले की कुशलशीलवान माता पित्यापासून त्याचा जन्म झाला, पूर्वीच्या 7 पिढ्यापर्यंत त्यांची कुल पवित्र आणि निष्कलंक होते, त्यांचा जन्म निर्दोष होता. अभ्यासू, वेदमंत्र, अक्षर आणि प्रभेदासह 3 वेदात तो पारंगत होता. तसेच शब्दशास्त्र, इतिहास, पुराणे, काव्य आणि व्याकरणांचा तो ज्ञाता होता.
महापुरुष लक्षणांच्या अभ्यासात कुशल, माझे कुशल इत्यादी हे असे आहे. द्रोण जे प्राचीन मंत्र मंत्र उद्गाते ब्राह्मण ऋषी होते, ज्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ, वाक्य व शब्द अक्षरांश ज्ञात होता. उदाहरणार्थ अठ्ठ वामक, वामदेव, विश्वामित्र, जमदग्नी, अंगिरस, भारद्वाज त्यांनी कसे म्हटले आहे की ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात. ब्राह्मण सदृश्य देवदूत, बंधनयुक्त, बंधन भजक व जातीभ्रष्ट. द्रोणा, ह्या 5पैकी तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस? श्रीमान गौतम, आम्हाला हे ब्राह्मणांचे 5 प्रकार माहीत नाहीत, तरीही पण आम्हाला माहीत आहे हे आम्ही ब्राह्मण आहोत. आपण आम्हाला धम्मोपदेश करावा, म्हणजे मला हे 5 प्रकारचे समजतील. ब्राह्मण तर लक्ष देऊन ऐक. तथागत म्हणतात, ब्राह्मणा तू काळजीपूर्वक ऐक, मी सांगतो. ठीक आहे, तो बोलला. आणि मग तथागत सांगू लागले, द्रोण, ब्राह्मण सदृश्य केव्हा होतो? जे द्रोण एखाद्या ब्राह्मण कुशलशीलवान मातापितरापासून जन्म घेतो, 7 पूर्वपिढ्याकडून त्याला पावित्र्याचा वारसा प्राप्त झालेला असतो. जन्माच्या दृष्टीने तो सर्वथा निर्दोष असतो. 48 वर्ष ब्रह्मचर्याचे तो पालन करीत आणि आचार्याने शिक्षण दिल्याबद्दल अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार त्याची दक्षिणा पूर्ण करण्याबद्दल तो झटतो. आणि द्रोण धर्मापासून म्हणजेच तर शेतकरी, व्यापारी, गुराखी, धनुर्धर, राजसेवक किंवा दुसरा कोणताही व्यावसायिक न होता, भिक्षापात्राचा तिरस्कार न करिता फक्त भिक्षा मागून तो आपली उपजीविका करतो. तो आपली गुरुदक्षिणा देऊन टाकतो आणि श्यामशीर्षाचे मुंडन करतो, काश्य वस्त्र परिधान करतो आणि गृहस्थहीन जीवनासाठी गृहत्याग करतो. आणि असे केल्यावर एका, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व ऊर्ध्व अधर अशा सर्व दिशा मैत्रीयुक्त, दूरगामी, व्यापक तसेच असीमित वृत्तीने आणि घृणा किंवा कुविचाराविना तो सदाचार करीत नाही. आणि असे केल्यावर तो करुणायुक्त वृत्तीने विहार करतो, मुदितायुक्त वृत्तीने विहार करतो, उपेक्षायुक्त वृत्तीने विहार करीतो. एका, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या ऊर्जा अंधर आणि सर्व दिशांना करुणा, मुदिता, उपेक्षापूर्ण
विचारांनी स्वतंत्र दूरगामी व्यापक अमिमित आणि घृणा किंवा कुविचाराविना तो सर्वोच्च संचार आहे. तर अशा प्रकारे आजचा भाग आपण इथे थांबूया आणि उद्या हाच भाग उद्या आपण घेऊया. राहिलेला भाग. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होए रे. सर्व मित्रांना जय भीम. जय भीम ही एक शक्ती आहे. जय भीम म्हणणं हा स्वाभिमान आहे. जय भीम म्हणणं एका विद्वान माणसाचा नावाचा उच्चार करून आपली किंमत वाढवणे आहे. जय भीम म्हणजे समतेचा विचार आहे. जय भीम म्हणजे तळागाळातील सर्व माणसाला न्याय देणारं नाव म्हणजे जय भीम. जय भीम म्हणजे देशाला संविधान देणारे व्यक्ती म्हणजे जय भीम. जय भीम म्हणजे अखिल मानव जातीला प्रज्ञा करुणा शील या सर्वांना मानवतेचा संदेश देणारा तथागत भगवान बुद्धाचा धम्म या जगाला देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांचे विचार स्वीकारून युद्ध नको बुद्ध पाहिजे हे या सर्व जगाला देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत. म्हणून जय भीम. सर्व मंडळाला जय भीम. आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. जय भीम. नमो बुद्धाय. जय संविधान. सर्वांचं मंगल हो. उद्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. जय भीम.